गोल्डमध्ये एखादी स्ट्रॅटर्जी खरोखरच यूज होती का आणि यूज होत असेल तर कोणत्या पद्धतीने यूज होती. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. जय महाराष्ट्र भावांनो. मला भरपूर जणांचे DM आले, दादा आमची स्ट्रॅटर्जी मार्केटमध्ये यूज होत नाही. काही जण म्हणतात यूज होती, पण कशा पद्धतीने यूज होती भावांनो हे आपण आपल्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत वॉच करा आणि भावांनो व्हिडिओ आवडल्याच्या नंतर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. तर भावांनो डायरेक्ट जाऊया आपण आपल्या स्क्रीनवर. तर भावांनो तुम्हाला स्क्रीन दिसत असेल तर भावांनो आपण जाऊया. एखादी स्ट्रॅटर्जी खरोखरच यूज होती का आणि यूज होत असेल तर कोणत्या लेवलने यूज होत असेल. आणि भावांनो भरपूर जण कन्फ्यूज असतात की आमची दादा स्ट्रॅटर्जी यूज होत नाही. भावांनो तुम्हाला कन्फर्मेशन काय घेतलं पाहिजे हे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे. तर भावांनो जाऊया आपण. सगळ्याला स्क्रीन दिसत आहे ना भावांनो? हा दिसते. तर भावांनो जर बघायला गेलं तर सगळ्यात पहिली जी स्टेप आहे भावांनो ती तुमची स्टेप काय असली पाहिजे, तुम्हाला मार्केटचा ट्रेंड समजून घ्यायचा आहे. आता मार्केटचा ट्रेंड समजून घ्यायचं म्हणजे काय भावांनो, मार्केट बाईंगला जाणार आहे का मार्केट सेलिंगला जाणार आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. पण भरपूर जणांना मार्केटचा ट्रेंड माहीतच नाही. मोबाईलवर असतोय तो झाकण झुल्या मस्त गाडी चालवत असतोय, नाही तर गाडीच्या पाठीमागं बसला असतोय. मित्र म्हणतो तू ट्रेडर आहे ना, तो म्हणतो हा, मग घे म्हणतो बाय. हा झाकण झुल्या फक्त बायला चाललाय म्हणून बायला घेतोय, मार्केटची सेलिंगची अनालिसिस म्हणून सेलला घेतोय आणि अशाने अकाउंट वॉशआउट करतोय. भावांनो असं जर करत असाल तर तुम्ही मार्केटमध्ये कधीच टिकू शकत नाही आणि कधीच प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकत नाही. तुम्हाला प्रॉपर रोडमॅपने यावाच लागणार आहे, कारण आपली जी गाडी चालती ना ती भावांनो रोडनी चालती. ती चलत नाही खड्ड्या खुड्ड्यात, डोंगरांनी नाही चलत. डोंगरामध्ये पण रोड असतोय, मग त्यामुळे रोड मॅप असणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे. येतं लक्षात? हां. तर भावांनो सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, मार्केटचा ट्रेंड समजून घ्यायचं. ट्रेंडच्या रिव्हर्स जायचं नाही. मार्केटमध्ये कोणताही ट्रेंड असू द्या, ट्रेंड अप ट्रेंड असेल तर बाईंगचाच प्लॅन करायचा, डाऊन ट्रेंड असेल तर तुम्हाला सेलिंगचाच प्लॅन करायचा. आता भावांनो सगळ्यात मोठ्या दोन टाईम फ्रेम खूप महत्त्वाच्यात. त्या म्हणजे जर भावांनो जर बघायला जर गेलोत आपण तर 4 आवर आणि त्याचबरोबर भावांनो 1 आवर. ह्या दोन टाईम फ्रेम भावांनो सगळ्यात महत्त्वाच्यात हां मार्केटमध्ये. आता हे जर भावांनो तुम्हाला बिग टाईम फ्रेमचा जो तुमचा जो सेटअप आहे भावांनो किंवा मोठ्या टाईम फ्रेममध्ये मार्केटचा ट्रेंड कोणता चालू आहे हे बघायचं आहे. त्यानंतर भावांनो तुम्हाला जे तुमचं ट्रेडिंग सेटअप आहे 1 आवरमध्ये, आता मी 1 आवरमध्ये जास्त बघत नाही. 1 आवरमध्ये पण भावांनो मार्केटचा ट्रेंडच बघतो. त्यानंतर भावांनो 15 मिनिटामध्ये पण मार्केटचा ट्रेंड बघतो आणि भावांनो 1 मिनिटामध्ये कोणता ट्रेंड चालू आहे हेही बघतो आणि 1 मिनिटामध्ये एंट्री करतो. आता बघा भरपूर जणांच्या स्ट्रॅटेजी वेगवेगळ्या असतात. तुमची स्ट्रॅटेजी कोणतीही असून द्या भावांनो, तुम्ही 1 आवरची कन्फर्मेशन घ्या, 15 मिनिटाचं कन्फर्मेशन घ्या किंवा 5 मिनिटाचं कन्फर्मेशन घ्या भावांनो, पण एंट्री करत असताना तुम्ही 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्येच एंट्री करा. येतं लक्षात? आता मी नॉर्मली जर बघायला गेलं कन्फर्मेशन मल्टिपल टाईम फ्रेमचा घेतो, पण एंट्री करत असताना भावांनो 1 मिनिटाच्याच टाईम फ्रेमवर एंट्री करतो. येतं लक्षात? हां ओके. त्यानंतर भावांनो सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरा पॉईंट आहे भावांनो. आता इम्पॉर्टंट दुसरा पॉईंट का म्हणतो मी भावांनो, कारण तुम्ही लेवल कशावर मार्क करताय हे. आता भरपूर जणांचे इंडिकेटर असतात भावांनो, इंडिकेटरवर भरपूर जण लेवल मार्क करतात. भरपूर जण कोणीतरी दिली म्हणून लेवल मार्क करतात. काही जण ICTच्या बेसिसवर करतात, काही जण SMCच्या बेसिसवर करतात, काही जण प्राइस ॲक्शनच्या बेसिसवर करतात, काही जण भावांनो सपोर्टचे झोन बघतात, काही जण रजिस्टन्सचे झोन बघतात, काही जण भावांनो प्रिव्हियस हाय प्रिव्हियस लो बघतात आणि काही जण लिक्विडिटी एरिया पण बघतात. म्हणजे भरपूर जणांच्या भावांनो कन्फर्मेशन घेण्याची पद्धत वेगवेगळी. मग भावांनो तुम्ही असं कन्फर्मेशन घेतलं पाहिजे, त्या पद्धतीने तुम्ही लेवल ड्रॉ केल्या पाहिजेत. आणि लेवल ड्रॉ करत असताना भावांनो काही जण ब्रेकआउटला एंट्री घेतात, काही जण ब्रेकडाऊनला एंट्री घेतात, काही जण भावांनो टॅबला म्हणजे रिव्हर्सलला बसतात, काही जण रिटेस्टला एंट्री घेतात, काही जण भावांनो लिक्विडिटी ग्रॅप झाल्याच्या नंतर एंट्री घेतात. पण भावांनो मी तुम्हाला एक सांगेल बघा, तुमचा सेटअप कसा आहे मला हे माहीत नाही, पण माझा जो सेटअप आहे मी जास्त जर बघायला गेलं लिक्विडिटी ग्रॅपवर भावांनो एंट्री जास्त घेतो. कारण मार्केटने जेव्हा आपल्या लेवलची लिक्विडिटी घेतली तेव्हा आपली सेफ एंट्री बसती. मग त्यामुळे भावांनो सेफ एंट्री कशी घ्यायची किंवा तुमच्या ज्या लेवल्स आहेत त्या कशा पद्धतीने यूज करायच्या हे तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. नाही तर भावांनो फक्त नुसता सपोर्ट रजिस्टर मारला, सपोर्टला आलं की बाय, रजिस्टर आलं की सेल, नुसतं बाय सेल करत बसायचं नाही. येतं लक्षात? प्रॉपर आपल्याला वेनीच यायचं आहे. इकडं पण नाही झालं पाहिजे आणि इकडं पण नाही झालं. पण तुम्हाला माहिती आहे रोडच्या खाली गाडी गेली तर काय होते सांगायची गरज नाही. येतं लक्षात? तिसरा पॉईंट जर बघायला गेलं भावांनो तर आपलं जे बायचं सेटअप आहे, बाईंगला जर तुम्हाला एंट्रीचा प्लॅन करायचा असेल तर भावांनो तुम्ही काय केलं पाहिजे, मार्केटचा ट्रेंड बघितला पाहिजे, बुलिश आहे का हे बघितलं पाहिजे. कारण मार्केटमध्ये जर बायर्सच ॲक्टिव्ह नसतील तर बाईंगला बसून फायदा आहे का? नाही. मग त्याच्यामुळे मार्केटचा ट्रेंड बघणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर भावांनो सपोर्ट झोन यायला पाहिजे, म्हणजे तिथून बाईंग झाली पाहिजे भावांनो. जसं की म्हणतो आपण सपोर्ट किंवा बाईंग झोन किंवा आपलं डिमांड झोन असलं पाहिजे, कारण ते बाहेरचा एरिया असला पाहिजे. बघा जर दादागिरी करायची असेल तर आपला एरिया असला पाहिजे. दुसऱ्याच्या एरियात दादागिरी केल्यावर तुम्हाला माहिती मग झाकण झुल्यांनो मग चपकीत येत ते. हां मग त्यामुळे दादागिरी करायची असेल तर समोरचा कोणाच्या एरियात आला पाहिजे, आपल्या एरियात आला पाहिजे. मग तसंच बाईंगचा एरिया असला पाहिजे. येतं लक्षात? तर बाईंगला बसायचं असेल तर, नाही तर बघू सेलिंगचा एरिया आणि हा बाईंगला बसतोय मग झाकण झुल्या तुला माहिती मग कसे चपका येतात. हां
येतं लक्षात. त्यानंतर भावांनो तुम्हाला बुलिश कन्फर्मेशन कॅन्डलचं घेतलं. आता भरपूर जण कॅन्डलचं कन्फर्मेशन घेतात, मी पण कधी कधी घेतो भावांनो, कारण कॅन्डलचं बुलिश कॅन्डलचं कन्फर्मेशन घेणं पण खूप गरजेचं असतं. काही जण घेत नाहीत, प्रत्येकाचा वेगवेगळा वे असतो. बुलिश कॅन्डलचं कन्फर्मेशन ज्याला घ्यायचं त्यांनी घ्या. जर जास्त करून जर बघायला गेलं तर भावांनो 5 मिनटं आणि 1 मिनटाच्या कॅन्डलचं कन्फर्मेशन घेऊ शकताय तुम्ही. येतं लक्षात. त्याचबरोबर भावांनो तुम्हाला कन्फर्मेशनच्या नंतर एंट्री घ्यायची. कन्फर्मेशन जर नसेल तर एंट्री घेऊ नका. तुम्हाला काही समोर दिसतच नाही, फक्त नुसतं बाईंगचा एरिया दिसतो, नुसतं टॅबला एंट्री घेत असाल तर भावांनो तुमचं 50% म्हणजे जर नॉर्मल जर बघायला गेलं तर 50%पेक्षा जास्त रिस्क येते तर टॅबला. येतं लक्षात. तर भावांनो तुम्हाला सेलिंगसाठी एंट्रीचा प्लॅन करायचा असेल तर तुम्हाला सेम असंच भावांनो बेरिश ट्रेंड पाहिजे, म्हणजे मार्केटचा जर बघायला गेलं तर डाऊन ट्रेंड पाहिजे. येतं लक्षात. त्याचबरोबर भावांनो रेजिस्टन्स झोन किंवा म्हणतो आपण सेलिंग झोन किंवा सप्लाय झोन असलं पाहिजे, म्हणजे सेलिंगचा एरिया असला पाहिजे, तिथं सेलर जास्त ॲक्टिव्ह झाले पाहिजे. अशाच एरियाने भावांनो तुम्ही सेलिंगला जास्त प्लॅनिंग करू शकतात. त्याचबरोबर भावांनो बेरिश कन्फर्मेशन घेतलं पाहिजे आपण. बेरिश कन्फर्मेशन कॅन्डलचं म्हणजे ज्या सेलिंगच्या कॅन्डल भावांनो त्यांचं तुम्ही नॉर्मल का होईना कन्फर्मेशन घेतलं पाहिजे. कन्फर्मेशन तुम्हाला घेता आलं पाहिजे. येतं लक्षात सगळ्यांच्या. येतं आहे का नाही? येस. त्यानंतर भावांनो कन्फर्मेशनच्या नंतरच तुम्हाला एंट्री घ्यायची. कन्फर्मेशन घेतल्याशिवाय एंट्री घ्यायची नाही. नाहीतर मग हा झाकून दिला काय मला वाटलं म्हणून मी एंट्री घेतली. यार वाटलं म्हणजे काय ती काय चुकीत का गोट्यात खेळायला. वाटलं म्हणून नाही, कन्फर्मेशन असलंच पाहिजे. बघा भावांनो तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, पण 4 व्हीलरची जर चावीच नसेल तर फायदा आहे का त्या 4 व्हीलरचा? नाही. मग मार्केटमध्ये पण भावांनो तुमच्याकडे सगळं नॉलेज आहे, पण भावांनो काही काही बेसिक गोष्टी तुमच्याकडे नसतात किंवा एक जर चूक जर झाली तरी भावांनो तुम्ही लॉसमध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण मी भरपूर जण म्हणतात मार्केटमध्ये भरपूर सारी रिस्क आहे. बघा प्रत्येक क्षेत्राचं रिस्क असते, असं कोणतंच क्षेत्र नाही भावांनो तिथं रिस्क नाही. त्यामुळे भावांनो कन्फर्मेशन घेऊनच आपल्याला एंट्रीचा प्लॅन करायचा आहे. नाहीतर उगाच येतोय बसतोय चालतंय म्हणून चलून द्या असं जर करत असाल भावांनो तर आपण आयुष्यात कधीच मार्केटमध्ये टिकू शकत नाही. तुम्ही मी संपतो पण मार्केट कधी संपणार नाही भावांनो. त्यासाठी बघा एका दिवसात मोठं होण्याचा प्रयत्न करू नका, वेळ लागून द्या, पण एक ना एक दिवस आपल्याला मोठं व्हायचं हे डोक्यात ठेवा. भरपूर जण काय होते लालचपोटी भावांनो कुठेतरी बाय करणार कुठेतरी सेल करणार. आज तो लालचपोटी प्रॉफिट झाला किंवा गॅमलिंग करून जो प्रॉफिट झाला तो लाईफ टाईम जात नाही भावांनो, तो उद्याचा लॉस करावाच लागतोय. त्यामुळे भावांनो प्रॉपर रोडमॅपने आलाच पाहिजेत तुम्ही. याचं लक्षात. भावांनो मला कमेंट करून एकदा सांगा तुम्हाला भावांनो म्हणू का काहीच म्हणू, पण मला वाटतं भावांनो हा आपलेपणाचा शब्द आहे आणि हाच मी म्हणलं पाहिजे, पण मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर भावांनो जर बघायला गेलं तुमचा आपण जो प्रिव्हियस व्हिडिओ तो रिस्क मॅनेजमेंट रोड मी टाकलाच होता आणि रिस्क मॅनेजमेंट रोड तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ पाहिजे तो बी लवकरात लवकर अपलोड मी करणारच आहे. येतं लक्षात. भावांनो जसं तुम्हाला मी कालच सांगितलं होतं एका ट्रेडमध्ये रिस्क जास्त नको. एका ट्रेडमध्ये रिस्क जास्त नसो म्हणजे काय भावांनो, तुमचं जर सपोज $1000 अकाउंट असेल तर तुम्ही डायरेक्ट $900 रिस्क नाही घ्यायला पाहिजे. तिथं किती घ्यायला पाहिजे भावांनो तुम्ही रिस्क तिथं लय झालं एक 5% 10% म्हणजे लय हायेस्ट. तुम्हाला सांगतो मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार $1000 आहे ना हायेस्ट $40 भावांनो रिस्क मॅक्स. त्याच्या आतच तुमची रिस्क असली पाहिजे. जर भावांनो तुमचे $40 गेले तर $960 सांगतात आम्ही ते रिकवर करून देऊ, पण भावांनो जेव्हा $960 जाणार ना ते $40 तुम्हाला रिकवर करून देऊ शकत नाही ते $960. पण त्यामुळे भावांनो तुमच्या ज्या ट्रेडिंग कॅपिटल जे आहे ना भावांनो त्याच्या काही पर्सेंट तुम्ही रिस्क घेतली पाहिजे. मी म्हणतो 5 ते 6% घ्या. $100 असेल तर $5 ते $6 घ्या, पण हा $100 0.5 बसतोय. आता हे लिव्हरेजची कमाल आहे. लिव्हरेजवर पण आपण व्हिडिओ टाकू, काही विषय नाही. त्यानंतर भावांनो बिगनर जे कोणी असतील त्यांना काही समजायला नसतील या गोष्टी त्यांच्यासाठी पण एक सिरीज चालू करणार आहे मी. फक्त तुमचा मला सपोर्ट हवा आहे. प्रत्येक मराठी माणसाने भावांनो मला सपोर्ट केला. मी कितीही कॉम्प्लिकेटेड भावांनो जे नोट्स असून द्या कोणाच्या किंवा कितीही कन्सेप्ट असून द्या भावांनो कॉम्प्लिकेटेड ते तुम्हाला मी सोप्या पद्धतीनेच सांगणार आपल्या गावरान मराठी भाषेत. तुम्हाला असं काही वाटलं नाही पाहिजे की आपण ॲडव्हान्स शिकतो किंवा लय हे ॲडव्हान्स आहे हे मला जमन का. भावांनो आपल्या भाषेत जर सांगितलं ना तर कसलं अवघड असून ते आपल्याला समजतं, पण आपल्या भाषेत सांगणारा माणूस पाहिजे. आणि तुमचा भाऊ तुम्हाला आपल्याच भाषेत सांगणार गावरान मराठी भाषेत. येतं लक्षात. त्यानंतर भावांनो तुम्हाला ऑलवेज स्टॉप लॉस यूज करायचा. स्टॉप लॉस लावल्याशिवाय भावांनो ट्रेड करायचाच नाही. जसं गाडीला ब्रेक असते तसं आपल्या एंट्री घेतली की आपला स्टॉप लॉस फिक्स असलाच पाहिजे. येतं लक्षात. काही जण कार्यकर्ते काय करतात प्रॉफिट दिसला की लगेच एक्झिट होणार, पण लॉस दिसला की त्याची लॉस घ्यायची हिंमतच होत नाही. पण तुम्ही जर स्टॉप लॉस लावला ॲटोमॅटिकली भावांनो हिट होतोय. त्यामुळे स्टॉप लॉस लावूनच ट्रेड करत जा. येतं लक्षात. त्यानंतर भावांनो तुम्हाला रिस्क रिवॉर्ड रेशो जसं तुम्हाला काल सांगितलं होतं भावांनो 1:2 घ्यायचं शिका सगळ्यात पहिल्यांदा. जर तुम्ही एस एल जर घेत असाल 31 पिपचा तर कमीत कमी टार्गेट 60-70 पिपचं घ्यायचं शिका. कमीत कमी म्हणतोय मी. पण हे काय करतं एस एल 30 पिपचा देतो पण टार्गेट घेताना 10 पिप्सलाच बाहेर पडतोय, परत रडत बसतंय. झाकण झुल्या तुला चपकायला पाहिजे. मग असं जर करत असेल कशा प्रॉफिटेबल ट्रेडर बनशील तू. प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं तुला तर 1:2 कमीत कमी तू टार्गेट घ्यायचं शिक.
येतं लक्षात. त्यानंतर भावांनो रिव्हेंज अवॉइड करा, नाही तर आपल्याला कसं कायच बघतोच आता मार्केटची, काय बघणार आहे मार्केटची, बघणार आहे काही नाही. मग त्यामुळे भावांनो रिव्हेंज ठेवायचा नाही, येतं लक्षात. शांत कोल्ड माइंड ठेवायचं, काहीच नाही झालं पाहिजे भावांनो. हे बघा नॉर्मली आपण ट्रेडर भावांनो, प्रॉफिट लॉस आपला एक पार्ट आहे, प्रॉफिट पण होणार आहे, लॉस पण होणार आहे. मग त्यामुळे भावांनो एवढं पॅनिक व्हायचं नाही, एवढं ॲग्रेसिव्ह व्हायचं नाही, रिव्हेंज घ्यायचा नाही मार्केटची रिव्हेंज घ्यायला गेलो तर भावांनो लॉस तिथं आपलाच आहे क्लिअरली. मार्केटला काही फरक पडणार आहे का, मी असल्याने किंवा तुम्ही असल्याने, काहीच फरक पडणार नाही. त्यामुळे भावांनो रिव्हेंज घेऊ नका. आणि तुमची भावांनो जी ट्रेडिंग सायकोलॉजी, तुमचा जो माइंडसेट आहे तो क्लिअर असला पाहिजे, तुमचं विजन आहे ते क्लिअर असलं पाहिजे भावांनो. तुमचा हा प्रॉफिटेबल ट्रेडरचा प्रवास हा भावांनो इकडं तिकडं न भटकता झाला पाहिजे. आणि तुम्हाला प्रॉपर रोड मॅप देणार भावांनो, तुम्ही फक्त आणि फक्त मला फॉलो करा. त्याचबरोबर भावांनो तुम्हाला कसलीही मदत लागली, एक छोटा भाऊ मोठा भाऊ म्हणून मला संपर्क साधा, तुम्हाला मदत करण्याचा मी प्रयत्न करेल. मदत करण्याचा प्रयत्न म्हणजे काय, लगेच तो कॉल करतो, दादा $100 अकाउंट देता का. अरे झाकण झुल्या, तुला देवाने 2 हात दिलेत, 2 पाय दिलेत आणि तू लोकाला मदत मागतोस. कमव ना, तू कष्टाचं जेव्हा कॅपिटल कमवशील ना तेव्हा तुला समजन वॉशआउट करायचंय का त्याला कशा पद्धतीने यूज करायचंय, येतं लक्षात. भावांनो ऑलवेज तुमच्या सोबत आहे मी. ट्रेडिंग रिलेटेड जेवढे काही तुम्हाला प्रॉब्लेम येतील तेवढं आपण सगळे मिळून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. आणि भावांनो तुमचा ह्या सपोर्टमुळे मी डेली व्हिडिओ अपलोड करणार, डेली भावांनो, येतं लक्षात. कुणाला काही पाहिजे असेल तर वर भावांनो टीमचा नंबर दिलेला आहे, बिंदास टीमला कॉल करा. टीम ऑलवेज भावांनो तुम्हाला सपोर्ट करेल, तुमचे जे प्रॉब्लेम आहे त्याला सोल्युशन देईल. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.